मी आता दक्षिणमध्ये एवढी कामं केलेली आहेत की तिथल्या लोकांची इच्छा आहे मी तिथे उभा राहावं. पण आपण कसं आहे, कुणाच्या आडवं न जाता एक मात्र निश्चित आहे की शिवसेनेनं विकास पर्व हे चालू ठेवलं आहे. विकास पर्व दक्षिणोत्तर केल्यामुळे दक्षिण आणि उत्तरमध्ये आम्ही आमच्या विरोधी उमेदवाराला मताधिक्यापासून रोखलं. मी माझं काम करतोय, मी माझी या ठिकाणी कर्तृत्व नेहमीच सिद्ध केलेलं आहे. जर 7 पैकी 5 निवडणुका जिंकल्या असतील, पोटनिवडणुकीतला अपवाद सोडून मी तो उभारलो नाही. 7 पैकी जर 5 निवडणुका जर शिवसेनेने जिंकल्या असतील आणि त्या ठिकाणी भाजपने एक निवडणूक एकच असून स्वतः पण हारले असेल, तर लोकांना पण माहिती आहे या ठिकाणी कोणाला तिकीट, म्हणजे नेत्यांना पण माहिती आहे या ठिकाणी कोणाला तिकीट दिलं पाहिजे. गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे 2014ला 8 आमदार शिवसेना भाजपचे होते आणि 2019ला त्यातला फक्त 1 राहिला. याचं कारण म्हणजे आमच्या अंतर्गत हेवागावामुळे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण सिनियर माणसानं जर अशी भूमिका नाही घेतली तर मग खालच्या कार्यकर्त्यांच्यात पण तशा पद्धतीचं मग ते हेवे दावे चालू होतात की यामध्ये कुठलाही महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा मला नको आहे. सगळ्यांनी एकत्र काम करायचं आपली भूमिका आहे. बाकी निवडणुकींचा नंतर विषय आहे. मी एक गोष्ट पाळलेली आहे की महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये. महायुतीचं काम अत्यंत चांगलं चालू आहे राज्यात. ठीक आहे, आम्ही लोकसभेमध्ये काही थोडक्या ठिकाणी पराभव आमचा झाला. मी असं दुधामध्ये मिठाचा खडा का पडू नये म्हणून कशा करता म्हणतोय, कुणीतरी काहीतरी बोललं म्हणून मी न बोलणं उत्तम आहे. कारण मी आता तसं काही नवीन राजकारणी नाही. मी थोडं संयमानं पुढे जाणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण सिनियर माणसानं जर अशी भूमिका नाही घेतली तर मग खालच्या कार्यकर्त्यांच्यात पण तशा पद्धतीचं मग ते हेवे दावे चालू होतात आणि मग त्याचा कुठं फटका बसतो महायुतीला. गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे 2014ला 8 आमदार शिवसेना भाजपचे होते आणि 2019ला त्यातला फक्त 1 राहिला. याचं कारण म्हणजे आमच्या अंतर्गत हेवागावामुळे आणि हे आम्ही आता टाळले. ह्या मतदारसंघाची किंवा दक्षिणेची आता आम्ही दक्षिणोत्तर विकास पर्व दक्षिणोत्तर केलं. विकास पर्व दक्षिणोत्तर केल्यामुळे दक्षिण आणि उत्तरमध्ये आम्ही आमच्या विरोधी उमेदवाराला मताधिक्यापासून रोखलं. आज मी प्रत्येक गोष्ट मनानं स्वतः सांगत नाही, पण दक्षिणेमध्ये माझं जे काम चालू आहे त्या कामाची पोचपावती जाईल आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी आज असं म्हणू शकतो मग दक्षिण आणि उत्तरची दोन्ही जागा ही शिवसेना लढवली म्हणू शकतो. मग मला हक्क मी सांगू शकतो. पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये एक महायुतीचा एक ज्येष्ठ पदाधिकारी, एक कार्यकर्ता किंवा माझी काय जबाबदारी, राज्याची जबाबदारी दिली आहे. मी काम करत असताना आज शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचं मिळून काम करतो. कारण मी सत्तेतला मंत्री दर्जा असणारा आणि एक प्रमुख जबाबदारी असणारा व्यक्ती आहे. हे होत असताना तिन्ही पक्षाचे कुणाच्या भावना दुखवायला नको यासाठी मी यावरती वारंवार भाष्य करत नाही. पण निश्चितपणे मी एवढं सांगू इच्छितो, मी कुठं जाईन मला माहित नाही. मी परिषदेवर जाईन किंवा काय हे त्या नेत्यांच्या हातात आहे. मी माझं काम करतोय, मी माझी या ठिकाणी कर्तृत्व नेहमीच सिद्ध केलेलं आहे. कारण ज्या वेळा 19 जून 2022ला आम्ही आसामला पहिली जाण्याची भूमिका घेतली, त्या प्रक्रियेमध्ये मी पहिल्यांदा त्या दिवसापासून आजपर्यंत मुंबई ठाण्यानंतर कोल्हापूरच आम्ही स्ट्रॉंग ठेवले. कोल्हापुरात प्रत्येक गोष्ट, कोल्हापुरात साहेबांनी शाश्वत विकास शासन आपल्या दारी परिषद घेतली. जवळपास 1.25 लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित, ती पूर्ण मी हँडल केली. कोल्हापुरात महाअधिवेशन पक्षाचं झालं, ते पूर्ण मी हँडल केलं. कोल्हापुरात पदाधिकाऱ्यांचा मेळावा मला घ्यायचा, तो देखील मी पूर्ण केला, चांगल्या पद्धतीने केला. कोल्हापुरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, सणामध्ये असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांच्या बरोबर सातत्याने आम्ही आज या ठिकाणी आहे. कोल्हापुरामध्ये कुठलंही विकास काम शिल्लक ठेवलं नाही. मग असं असताना कोल्हापूर शहर गेल्या 5 वर्षामध्ये जर 7 पैकी 5 निवडणुका जिंकल्या असतील, पोटनिवडणुकीतला अपवाद सोडून मी तो उभारलो नाही. 7 पैकी जर 5 निवडणुका जर शिवसेनेने जिंकल्या असतील आणि त्या ठिकाणी भाजपने एक निवडणूक एकच असून स्वतः पण हारले असेल, तर लोकांना पण माहिती आहे या ठिकाणी कोणाला तिकीट, म्हणजे नेत्यांना पण माहिती आहे या ठिकाणी कोणाला तिकीट दिलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये कसं आहे, परत एकदा मी एवढं सांगतो की यामध्ये कुठलाही महायुतीमध्ये दुधामध्ये मिठाचा खडा मला नको आहे. सगळ्यांनी एकत्र काम करायचं आपली भूमिका आहे आणि निश्चितपणे शहरामध्ये ज्यावेळी 2 सीट असतात त्यावेळी एक शिवसेना एक भाजपही ठरलेला आहे आणि स्टँडिंग सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं प्रत्येक रिपोर्टमध्ये, आज सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव 1 नंबरला येते. म्हणजे विधान परिषद जायची मानसिक तयारी करून ठेवलेली आहे, म्हणजे आहे तुमची मानसिकता नाही. मला कदाचित मला पक्षाला जर विधान परिषदेवर पाठवायचं असेल तर मला इथनं सीट निवडून जाण्याची जबाबदारी पक्ष देईल, ते मला करावं लागेल. त्यांना सिनियर म्हणून माझ्याकडे बघितलं जातं. लोकसभेच्या वेळेला पण माझ्याकडे जबाबदारी, दुर्दैवानं आमचा पराभव झाला, पण माझ्या दोन्ही या मतदारसंघामध्ये ती मी मताधिक्य
म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, दक्षिण आपण म्हणतो ना, मी आता दक्षिणमध्ये एवढी कामं केलेली आहेत की तिथल्या लोकांची इच्छा आहे मी तिथे उभा राहू, आम्ही तुम्हाला निवडून देतो, हे दोन्ही फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो, ही फॅक्ट आहे. पण आपण कसं आहे, कुणाच्या आडवं न जाता एक मात्र निश्चित आहे की शिवसेनेनं विकास पर्व हेच उलट चालू ठेवलं आहे आणि शिवसेनेचा विकास पर्व दक्षिणोत्तर विकास पर्व राहणार आहे. बाकी निवडणुकींचा नंतर विषय आहे. आणि हक्क आहे या उत्तरमध्ये शिवसेनेचा. फक्त सर्वांना एकत्र करून नाही तर मग मीच वादविवाद आणि यातनं नुकसान होत राहते. आणि काँग्रेसवाल्यांनी एवढे इतके वर्ष हे पाळलं, आम्ही इतकं पुढं का पाळू नये? काम न करता निवडणुकीत तेवढं पाळलं. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.